सगळ्याशी व्हावी आता फुलटू दोस्ती. टेन्शन को मारो गोले बदलू ग्रॅव्हिटी. तुमची नियमची हो दे युनिटी. तुमची नियमची हो दे युनिटी. गाजू दे PCT Infinity. PCT Infinity. PCT Infinity. PCT Infinity. श्रोते हो नमस्कार. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर ऐकूयात कार्यक्रम वन्ही तो चेतवावा. देशप्रेमाने भारलेली तरुणाई म्हणजे या भारतमातेची खरी संपत्ती. ही संपत्ती वाढीस लागावी यासाठी आपण या भारतभूमीची गौरवगीतं समजून घेऊया आणि ती आपल्या अंगी भिनवूयात. संकल्पना डॉक्टर राजीव नगरकर. समन्वयक शीतल कापशीकर. विशेष सहाय्य ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी. ध्वनिमुद्रण आणि तांत्रिक सहाय्य केदार अभ्यंकर. तबला मिलिंद लिंगायत. संवादिनी दर्शन कुलकर्णी. विवेचन युवा कीर्तनकार आणि लेखक प्रद्युम्न नाडगौडा. गीत मातृभूमीच्या मंदिरातही. गायन ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडीचे विद्यार्थी. वन्ही तो चेतवावा. वन्ही तो चेतवावा. श्रोते हो नमस्कार. मातृभूमीच्या मंदिरात देशभक्तीचे सूर हवे. मातृभूमीच्या मंदिरात देशभक्तीचे सूर हवे. आयुष्याच्या समिधा देता जीवन आमचे बहरावे. आयुष्याच्या समिधा देता जीवन आमचे बहरावे. श्रोते हो, संसाराचे पाश तोडले, सौख्याशेचे नाव सोडले, जीवनकार्यी विलीन केले, व्यक्तित्वाला पार विसरलो, केवळ राष्ट्रहितार्थ जगती हाच खरा पुरुषार्थ. मी जर माणूस आहे, मी जर पुरुष आहे, जर मला यशस्वी व्हायचं आहे, जर मला माझा जन्म सार्थकी लावायचा आहे, जर मला कर्तृत्व गाजवायचं आहे, जर मला उन्नत व्हायचं आहे, तर मला कोणता पुरुषार्थ गाजवायचा आहे हे सांगणारं एक अतिशय सुंदर पद्य आज आपण निरूपणाला घेतलं आहे. काय सांगतायत पद्यकार की मातृभूमीच्या मंदिरात देशभक्तीचे सूर हवे. आयुष्याच्या समिधा देता जीवन आमचे बहरावे. श्रोते हो, कुठे होय मातृभूमीचं मंदिर? कोणत्या देशात आहे, कोणत्या तालुक्यात आहे, कोणत्या राज्यात आहे, कोणत्या गावात आहे? अजून थोडं पुढे जाऊन सांगू का, कोणत्या पुरीत आहे? हां, आता कळलं. साधा विचार करा की मंदिर कसं असतं. मंदिर असतं, वरती कळस असतो आणि खाली पाया असतो. मग अशी कोणती चीज वस्तू आहे ज्याला वरती कळस आहे आणि खाली पाया आहे? ती चीज वस्तू श्रोते हो दुसरी तिसरी कोणतीही नाही, माझा देह आहे. माझ्या देहाचा कळस हा मलाच सोनेरी करायचा आहे आणि पाया नामदेव पायरी करायचा आहे. तर माझा देह हा मातृभूमीचं मंदिर होऊन जाईल. सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण. परंतु यासाठी विचार लागतो, यासाठी पुरुषार्थाचा विचार लागतो. समर्थ म्हणतात, जयास आहे विचार ते सुखासनी झाले स्वार. इतर जवळील भार वाहतची मेले. मला भार वाहत मरायचा नाही आहे, मला भारत समजून घ्यायचा आहे की जो भार तरुण नेणारा देश आहे. आणि या भारतभूमीचं गीत, देशभक्तीचं गीत मला मातृभूमीच्या मंदिरात गायचं आहे. आता आपल्याला समजलं की मातृभूमीचं मंदिर म्हणजे कोणतं. मग देशभक्तीचे सूर गायचे म्हणजे यूट्यूबवरनं देशभक्तीची गाणी पाठ करायची आणि म्हणायची, एवढा साधा अर्थ आहे का? आपल्याला माहिती आहे सुरांचा थेट संबंध मानवी भावभावनांशी आहे, रसनिष्पत्तीशी आहे. तात्पर्य असं आहे, आपण जेव्हा खुश असतो ना, जेव्हा आनंदात असतो ना, तेव्हा आपण गाणं म्हणतो. आपल्यापैकी बरेच जण बाथरूम सिंगर असतात.
तिथेच का गाणं सुचतं, कधी विचार केलाय? नाही. कारण तिथे शरीर आणि मन शुद्धी होत असते. तात्पर्य पद्यकारांना सांगायचे की तिथेच फक्त मी गाता नाही राहिलो पाहिजे हो. अखंड 24 तास देशभक्तीच्या, राष्ट्राबद्दलच्या, भारतमातेच्या कृतज्ञतेचं गीत मी गाता राहिलो पाहिजे. त्यामुळे त्याला सूर म्हणलं. त्या कृतज्ञतेचे, प्रेमाचे, जिव्हाळ्याचे, आदराचे, सन्मानाचे, नम्रतेचे सूर मी गाता राहिलो पाहिजे. पुढे पद्यकार काय सांगतात? आयुष्याच्या समिधा देता जीवन आमचे बहरावे. मला उन्नत व्हायचंय, मला यशस्वी व्हायचंय, मला बहरायचंय. असं आहे, जी गोष्ट भव्य असते, जी गोष्ट दिव्य असते ना, तीच बहरत असते. स्वतः दत्तात्रेय अवधूत चंद्राला आपलं गुरु करतात. का? कारण पौर्णिमेला चंद्र का बहरतो? कारण त्यामध्ये अमृत असतं आणि नंतर क्षय होतो. म्हणून श्रोते हो, दुर्लक्ष करण्याचं कारण नाही, तर क्षय का होतो हेही समजून घेऊ. पौर्णिमेला चंद्रामध्ये अमृत असतं आणि नंतर ते अमृत चंद्र औषधी वनस्पतींना देतो. चंद्राकडनं आपण काय शिकायचं? तर हे शिकायचं की माझ्या जीवनाची पौर्णिमा झाली पाहिजे. पण कधी? जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन, मधुर ते त्यासाठी, गाण्यासाठी माझं जीवन हे पौर्णिमा झालं पाहिजे. माझं जीवन हे पौर्णिमा झालं पाहिजे यासाठी की पौर्णिमेनंतर सुद्धा राष्ट्राचं गीत मी गाता राहिलो पाहिजे. पौर्णिमेनंतर सुद्धा राष्ट्राला अमृतपान करण्यासाठी माझं जीवन मी सार्थकी लावलं पाहिजे. आणि आयुष्याला समिधा का म्हटलं? कारण समिधा म्हणजे असं लाकूड असतं ज्याच्यात द्रवत्व नसतं, ज्याच्यातून रसपरिपोष निघून गेलेला असतो. याचाच अर्थ मला राष्ट्रभक्तीशिवाय दुसऱ्या कशातच रस नसला पाहिजे. जे जे उत्तम आहे त्याच्याशिवाय दुसऱ्या कशातच रस नसला पाहिजे. आणि असं माझं आयुष्य जेव्हा समिधा होईल, ती राष्ट्रकुंडाच्या यज्ञात पडली पाहिजे. आणि यज्ञातून जे बाहेर येतं ते भस्म असतं, तो कचरा नसतो. माझ्या जीवनाचा कचरा झाला पाहिजे का? अजिबात नाही. प्रत्येक हा श्वास माझा नित्य त्याचे गीत व्हावे. शेवटी माझ्या तनूची राख नव्हे भस्म व्हावे. हा विचार मी जर करू शकलो, हा विवेक जर माझ्या जवळ असेल, तर मी सुखासनी स्वार होणार आहे, तर माझं आयुष्य बहरणार आहे. असं मला बहरायचं आहे. मला राष्ट्रासाठी जगायचं आहे, मला राष्ट्रासाठी मरायचं आहे. धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडी येले, हा विचार करून मला मातृभूमीचं गीत गायचं आहे आणि अखंड आयुष्यभर गायचं आहे. आणि असं जेव्हा एखादा माणूस उन्नत कार्य करत असतो ना, जेव्हा चांगलं कार्य करत असतो ना, तेव्हा पद्यकार काय सांगतात माहिती आहे का? सुसाट वारा वनवादळ हे भिरभिरते आमभोवती. हे स्वाभाविक आहे. उपेक्षा होणार, किंबहुना उपेक्षा नाही झाली तर समजून जावं आपलं कार्य छोटं आहे. पण उपेक्षा झाली तर श्रोते हो समजून जावं की आपलं कार्य उदात्त आहे. परंतु अशा वादळाने आपण थंड व्हायचं का? अशा वादळाचा परिणाम आपल्यावर करून घ्यायचा का? समोरच्याने कितीही शिव्या दिल्या तरी श्रोते हो, माझ्याजवळ हा विवेक पाहिजे की रिमोट कंट्रोल तर माझ्या हातात आहे ना. त्यामुळे एका पद्यामध्ये फार सुंदर ओळी मला आठवतात कि क्या कभी किसने सुना है सूर्य छिपता तिमिर भय से, क्या कभी सरिता रुकी है बांध से बन पर्वतों से, जो न रुकते मार्ग चलते चीर कर सब संकटों को, वर्ण करती कीर्ति उनको तोड़ कर सब असुर दल को, ध्येय मंदिर के पथिक को कंटको काही सहारा. आम्ही ध्येय मंदिराचे जर पथिक असू तर कंटका किरणम मार्गम मला फुलाप्रमाणे वाटलं पाहिजे. आणि लोकांकडे लक्ष न देता, लोक म्हणजे ओक धरिता धरवेना, लोकांकडे लक्ष न देता माझं कार्य मला अखंड करता आलं पाहिजे. आणि ही वादळं मला छातीवर सोसता आली पाहिजे. तर मी क्रांतिकारक होईन, तर मी महामानव होईन, तर मी पुरुषार्थ गाजवला असं मी समजेन. पुढे पद्यकार काय सांगतात? विजयी आम्हा देश दिला हा भविष्य सारे घडवू आपण. वंदे मातरम आहा, वंदे मातरम आहा. विजयी आम्हा देश दिधला भविष्य सारे घडवू आपण. सत्कर्माने उन्नत होता भारत भूला नित्य स्मरावे.
की आम्ही खरंच भाग्यवान आहोत. दुर्लभम भारते जन्म मानुष्यम तत्र सुदुर्लभम. आम्ही भाग्यवान आहोत की या भारतभूमीमध्ये आम्हाला जन्म मिळाला. श्वेत हिमालय शृंग बना है, शिव का तांडव बल अपना है, भगवा ध्वज यश गौरव वाला लहरता फरफर है. वीर शिवा राणा से नायक, सुर और तुलसी से गायक, जिनकी वाणी कालजयी है, जिनका यश चिरस्थिर है. स्वाभिमान की बलवेदी पर सतियां लाख हुई न्योछावर, संतो ऋषियों मुनियों वाली भारत भूमीर मिहीर है. अशा या भारतभूमीत मला जन्म मिळालाय, मग त्याचं ऋण मलाच फेडायला नको का? त्याचं भविष्य मलाच घडवायला नको का? आणि भविष्य घडवणं म्हणजे काय तेही लक्षात घ्या. भविष्य घडवणं म्हणजे वर्तमान घडवणं. आज वर्तमानात आय एमला खूप महत्व आलंय. पद्यकार पुढे तेच सांगतात की भेदभावनेशी युद्ध झालेलं आहे. रात्रंदिवस आम्हाला इगोचा प्रसंग, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. पुढे पाय टाकला की समोरच्या पायावर पाय लागतो, मागे पाऊल टाकलं की मागच्या पायावर पाऊल पडतं. अशी अवस्था झालेली आहे. मग हे राष्ट्र उन्नत म्हणावं का? आज तू तू मी मी, तू तू मी मी, प्रत्येकातले कौरव जागे झालेले आहेत, प्रत्येकातले धृतराष्ट्र जागे झालेले आहेत. का? कारण मी बंधुभाव विसरलेलो आहे. माझ्यातला तू, तुझ्यातला मी, मला समजून घेण्यामध्ये चूक होतीये. मी बंधुभाव विसरलेलो आहे. मी फक्त स्वार्थासाठी जगतोय. मी एकी विसरलेलो आहे. आणि जर मी एकी विसरलो तर माझं राष्ट्र, माझा देश पडायला वेळ लागणार नाही. इथे परत मला एकी आणि बंधुभाव सर्वांना समजून उमजून द्यायचा आहे. बंधुभावाने राहायला मला शिकवणारा हा देश आहे. इथे अहमला कधीच स्थान नाही. इथे वयमलाच स्थान आहे. वयमच प्राधान्याने आहे. तो वयम मला जपला पाहिजे. हा वर्तमान जर मी घडवू शकलो तर मला भविष्य घडवता येईल. आज वर्तमान घडवणं म्हणजे दुर्दैवाने मोर्चे काढणं, कोणी ए केले की त्याला कार्य करायचं, त्याच्यावर आंदोलन करायची, कोर्टात खटले दाखल करायचे, चोऱ्या माऱ्या करायच्या, मारामारी करायची, एकमेकांना कानफडात द्यायची, म्हणजे वर्तमान घडवणं आहे का? सज्जनांच्या पाठीमागे बॉडीगार्ड म्हणून राहायचं आणि दुर्जनांना कापत बसायचं म्हणजे वर्तमान घडवणं आहे का? असं आहे. हनुमान जेव्हा सीता शोधार्थ गेला तेव्हा पहिल्यांदा त्याला विभीषणाचं घर का दिसलं? विभीषण कुठे आंदोलन करत होता? विभीषण कोणत्या कोर्टामध्ये गेला? त्यांनी काहीच न करता हनुमंताने त्याला प्रणाम का केला? कारण विभीषणाच्या घरावर भगवा होता. विभीषणाच्या घरासमोर रांगोळी होती आणि विभीषणाच्या घरातून राममंत्र ऐकू येत होता. ह्याला भविष्य घडवणं म्हणतात. मला जर भविष्य घडवायचं असेल तर पहिल्यांदा मी सुंदर झालो पाहिजे, मग मला वर्तमान सुंदर करता येणार आहे. माझं चारित्र्य पहिल्यांदा शुद्ध असलं पाहिजे, मग मी चरित्र घडवू शकणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा चॅरिटी बिगिन्स ॲट होम. मला भेदभावना संपवायच्या आहेत आणि सर्वांशी बंधुभावनेने राहायचं आहे. आणि अखेर आयुष्याच्या समिधा मला राष्ट्रकुंडाच्या यज्ञामध्ये अर्पण करायच्या आहेत. आणि नित्य मला भारतभूचं स्मरण ठेवायचं आहे. भारतभूमीसाठी जगायचं आहे. भारतभूमीसाठी मरायचं आहे. शेवटी एकच सांगतो आणि थांबतो. प्रभातकाळी रोज सकाळी भारतभूची गा भूपाळी, भारतभूचे स्तोत्र घुमू दे रोज तुझ्या सदनात. निज रक्ताचे लावून कुंकुम, वाहून चरणी देहाचे सुम, प्राणांचीही उजळ प्रसंगी आरतीस फुलवात. ही फुलवात आपली व्हावी यासाठी शुभकामना. मातृभूमीच्या मंदिरातही देशभक्तीचे सूर हवे. मातृभूमीच्या मंदिरातही देशभक्तीचे सूर हवे. आयुष्याच्या समिधा देता जीवन आमचे बहरावे. आयुष्याच्या समिधा देता जीवन आमचे बहरावे. जीवन आमचे बहरावे.
नि ध प ग प ध नि सा ग सा अमरत्वाचा वसा घेऊन अमरत्वाचा वसा घेऊन मरणही अवघे छेदित जावे मरणही अवघे छेदित जावे जीवन मुझे बहरावे जीवन मुझे बहरावे मातृभूमीच्या मंदिरातही देशभक्तीचे सूर हवे मातृभूमीच्या मंदिरातही देशभक्तीचे सूर हवे आयुष्याच्या समिधा देता जीवन मुझे बहरावे आयुष्याच्या समिधा देता जीवन मुझे बहरावे जीवन मुझे बहरावे जीवन मुझे बहरावे. वन्ही तो चेतवावा वन्ही तो चेतवावा